नमस्कार. आज आपण एका असा विषयावर बोलणार आहोत जो उद्योजकता आणि महिला सक्षमीकरण या दोन मोठ्या संकल्पनांना जोडतो. आपल्याकडे एक प्रमोशनल व्हिडिओ आहे प्रत्युष उद्योग समूहाचा. आता हा व्हिडिओ म्हणजे वरवर पाहता एका व्यावसायिक संधीबद्दल आहे. हो, पण त्यातला दावा खूप मोठा आहे, हजारो महिलांची स्वप्न पूर्ण करण्याचा. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे मॉडेल नक्की आहे काय? ते खरंच सामाजिक सक्षमीकरणाचे एक साधन आहे की हुशार व्यावसायिक रणनीती जिला सक्षमीकरणाचा आकर्षक वेष्ठनाद गुंडाळलाय? आणि हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण अशा प्रकारची मॉडेल आपण अनेकदा पाहतो. हो, इथे मुद्दा फक्त वस्तू विकण्याचा नसतो, तर एक स्वप्न विकण्याचा असतो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वतःची ओळख निर्माण करण्याचं. अगदी. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने हे मांडलंय त्यानुसार हा केवळ एक ब्रँड नाही, तर महिला उद्योजकांसाठी एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न आहे. इकोसिस्टम. हो, आणि विशेषतः जेव्हा ते म्हणतात की ह्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही होतोय, तेव्हा आपल्याला समजतं की यामागे एक मोठी महत्वाकांक्षा आहे. बरोबर. आणि या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणारे काही मुद्दे आहेत जे व्हिडिओमध्ये ठळकपणे मांडले आहेत. जसं की घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी, संपूर्ण मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्वाचं कमी गुंतवणुकीत जास्त नफा. आता हे जे शब्द आहेत, घर बसल्या काम, कमी गुंतवणूक, हे ऐकल्यावर अनेकांच्या मनात धोक्याची घंटा वाजते. बरोबर. MLM किंवा पिरॅमिड स्कीम्सची आठवणी येते. अगदी. तर ह्या व्हिडिओमध्ये असं काही आहे का जे या मॉडेलला त्यापासून वेगळं ठरवतं? हा एकदम अचूक प्रश्न आहे. आणि गंमत म्हणजे व्हिडिओ कमी गुंतवणूक म्हणतो, पण त्याचा नेमका आकडा किंवा स्वरूप हे स्पष्ट करत नाही. अच्छा. म्हणजे ही गुंतवणूक फक्त माल उचलण्यासाठी आहे की यात काही फ्रँचायझी फी आहे किंवा सदस्यत्व शुल्क आहे? हो, यावर खूप काही अवलंबून आहे. नक्कीच. कारण डायरेक्ट सेलिंग, जिथे तुम्ही फक्त कमिशनवर माल विकता, आणि एक फ्रँचायझी मॉडेल, यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. व्हिडिओतील माहितीनुसार ते दोन्ही मॉडेलचे काही भाग वापरत असल्यासारखं वाटतं, पण ती स्पष्टता नाही. आणि ही संदिग्धता मुद्दाम ठेवली आहे की काय, हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. म्हणजे सुरुवातीलाच एक अस्पष्टता आहे. ठीक आहे, या मॉडेलच्या संरचनेवर आपण परत येऊ, पण आधी हे बघूया की या महिलांना विकायला नक्की काय दिलं जातंय. हो, उत्पादनं. हो, कारण उत्पादनं काय आहेत यावरही खूप काही अवलंबून असतं, आणि त्यांची यादीच खूप रंजक आहे. हो, यादीत फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित बऱ्याच गोष्टी आहेत. सुंदर आणि ट्रेंडिंग साड्या आहेत, आकर्षक आर्ट ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज, नाईट ड्रेस आणि गाऊन. सोबतच फॅशनेबल लेडीज पर्स आणि आरामदायक पण ट्रेंडी कुर्तींचाही समावेश आहे. म्हणजे हे सगळं पाहिलं की वाटतं की त्यांचा जो ग्राहक वर्ग आहे तो अगदी स्पष्ट आहे. थांबा. यादीत एक गोष्ट जरा अनपेक्षित आहे. हो. या सगळ्या फॅशन आयटमसोबत एक आरोग्य उत्पादन आहे. हो. महिलांसाठी खास कॉटन ग्रीन सॅनिटायझर पॅड. बरोबर. म्हणजे साड्या, ज्वेलरी, पर्स आणि मग एकदम सॅनिटरी पॅड. हो. हे जरा विचित्र नाही का वाटत? यामागे काय विचार असेल? वरकरणी विचित्र वाटलं तरी खरं तर या प्रॉडक्ट मिक्समध्ये एक मोठी हुशारी दडलेली आहे. अच्छा, कशी? विचार करा, साड्या, ज्वेलरी, पर्स यांसारख्या फॅशन आयटम्सवर नफ्याचं प्रमाण म्हणजे मार्जिन खूप जास्त असतं. हो, ते तर आहेच. पण त्यांची विक्री ही सण समारंभ, ट्रेंड्स आणि लोकांच्या आवडीनिवडींवर अवलंबून असते. म्हणजे त्यात चढ उतार असतो की नाही? बरोबर. या उलट सॅनिटरी पॅड ही एक गरजेची वस्तू आहे. तिची मागणी नियमित आणि स्थिर असते. हो, दर महिन्याला लागणारी गोष्ट आहे. अगदी. यावर मार्जिन कमी असेल, पण ते एक स्थिर ग्राहक वर्ग तयार करतं आणि व्यवसायाला एक नियमित कॅश फ्लो मिळवून देतं. वाव. म्हणजे एकाच वेळी जास्त नफा जो फॅशनमधून येतो आणि स्थिर व्यवसाय जो आरोग्याच्या उत्पादनातून येतो, असं दुहेरी उद्दिष्ट साधण्याचा हा प्रयत्न दिसतोय. म्हणजे हे त्या महिला उद्योजकांसाठी व्यवसायातला धोका कमी करण्यासारखं आहे. तंतोतंत. वा. म्हणजे हे फक्त एक उत्पादनांची यादी नाही, तर एक विचारपूर्वक तयार केलेलं बिझनेस पोर्टफोलिओ आहे. बरोबर. आणि व्हिडिओमध्ये या उत्पादनांच्या दोन वैशिष्ट्यांवर खूप जोर दिलाय: उत्तम दर्जा आणि परवडणारी किंमत. हा दावा तर प्रत्येक ब्रँड करतो. हो, तेच तर. पण जर हे खरं असेल तर हे कॉम्बिनेशन यशस्वी होण्याचं एक मोठं कारण ठरू शकतं. नक्कीच. कारण याच दोन गोष्टींवर ग्राहकांचा विश्वास अवलंबून असतो. जर कमी किमतीत चांगली वस्तू मिळाली तर ग्राहक पुन्हा पुन्हा येतो आणि इतरांनाही सांगतो. हो, त्यालाच वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणतात, जे अशा मॉडेलसाठी खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. म्हणजे उत्पादनं आकर्षक आणि विचारपूर्वक निवडलेली आहेत हे आपण मान्य करू.
पण चांगली उत्पादनं असूनही अनेक व्यवसाय फसतात. बरोबर. खरा खेळ असतो तो विकण्याच्या पद्धतीत. तर या महिला नक्की विकतात कशा? घरातून की दुकान लावून? व्हिडिओमध्ये याबद्दल काय दिसतं? आणि इथेच या मॉडेलचा दुसरा आकर्षक भाग समोर येतो. त्यांनी एक लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल रचना दिली आहे. अच्छा. एकीकडे तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन व्यवसाय करू शकता, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि ऑनलाईन ऑर्डर्सच्या माध्यमातून. म्हणजे घर बसल्या सुरुवात करण्याची सोय आहे. म्हणजे जागेची किंवा मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. अगदी. आणि दुसरीकडे काय? दुसरीकडे ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे, ज्यांना एक भौतिक ओळख निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी ऑफलाईन स्टोअरचा पर्यायही आहे, म्हणजे स्वतःचं दुकान थाटण्याचा. ही रचना खूप विचारपूर्वक केलेली दिसते. हो. पण ह्यात एक आव्हानही नाही. ऑनलाईन व्यवसाय चालवण्यासाठी लागणारी कौशल्य म्हणजे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया हँडलिंग आणि ऑफलाईन दुकान चालवण्यासाठी लागणारी कौशल्य ही खूप वेगळी आहेत नाही का? हो, नक्कीच वेगळे आहेत. मग एकाच व्यक्तीला दोन्ही गोष्टी सहज जमतील का? आणि त्यासाठी कंपनीकडून काही वेगळं प्रशिक्षण दिलं जातं का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर. पण याला आपण दुसऱ्या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. कसं? हे एक प्रकारे व्यवसायाच्या वाढीचे टप्पे आहेत. ऑनलाईन मॉडेल हा व्यवसायात प्रवेश करण्याचा एक कमी जोखमीचा मार्ग आहे. अच्छा. म्हणजे आधी ऑनलाईन सुरू करायचं. हो. इथे तुम्ही पाण्याची खोली तपासता, ग्राहक समजून घेता आणि एकदा का तुमचा आत्मविश्वास वाढला, ग्राहक वर्ग तयार झाला की तुम्ही पुढचं पाऊल टाकता, म्हणजे ऑफलाईन स्टोअर. म्हणजे हे त्या उद्योजकांसाठी एक नैसर्गिक प्रगतीचा मार्ग तयार करून देण्यासारखं आहे. अगदी. एकाच वेळी दोन्ही सांगण्यापेक्षा हे टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचं मॉडेल असू शकतं. आणि या मॉडेलना प्रतिसाद मिळतोय असं व्हिडिओत दाखवलं आहे. त्यात काही शहरांची नावं दिली आहेत जिथे त्यांची स्टोअर्स उघडली आहेत. हो, तुळजापूर, सोलापूर. हो, तुळजापूर, सोलापूर, तमिळवाडी, लासूर, तेलंगणा, वाशिम आणि चिखली ही शहरांची यादीच खूप काही सांगून जाते. काय सांगते? ही सगळी मुंबई पुण्यासारखी मोठी औद्योगिक केंद्र नाहीयेत. यातली बरीचशी तीर्थक्षेत्र किंवा निमशहरी भाग आहेत. बरोबर. याचा अर्थ असा होतो का की जिथे पारंपरिक नोकरीच्या संधी कमी आहेत तिथे अशा मॉडेलला जास्त प्रतिसाद मिळतोय? अगदी बरोबर. ही निवड योगायोग नाहीये, ही एक अचूक रणनीती आहे. रणनीती? हो. महानगरांमध्ये महिलांसाठी नोकरीचे किंवा व्यवसाय करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण लहान शहरांमध्ये, निमशहरी भागांमध्ये, जिथे महत्वाकांक्षा तर खूप आहे पण संधी कमी आहेत, तिथे हे मॉडेल एक आशेचा किरण बनून येतं. अगदी. आणि अशा ठिकाणी सामाजिक जाळंही घट्ट असतं. ओळखींवर व्यवसाय लवकर वाढतो, त्यामुळे अशा ठिकाणी स्टोअर उघडणं हे व्यावसायिकदृष्ट्या जास्त फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे ते एका अशा बाजारपेठेत उतरत आहेत जिथे स्पर्धा कमी आणि गरज जास्त आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण उत्पादनं पाहिली, व्यवसायाचं मॉडेल पाहिलं, पण व्हिडिओमध्ये या सगळ्याला सतत महिला सक्षमीकरण असं नाव दिलं जाते. हो. हे फक्त एक मार्केटिंग टॅग आहे की खरोखरच त्यामध्ये एक मजबूत सपोर्ट सिस्टम आहे? व्हिडिओच्या दाव्यानुसार ही एक सिस्टम आहे. ते म्हणतात की आम्ही केवळ उत्पादनं विकायला देत नाही, तर त्यासोबत व्यवसायाचं प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन, टीम सपोर्ट आणि एक विश्वासार्ह सिस्टम पुरवतो. बरोबर. आणि इथे इकोसिस्टीम हा शब्द पुन्हा महत्वाचा ठरतो. जेव्हा एखादी कंपनी इकोसिस्टम म्हणते तेव्हा त्याचा अर्थ फक्त उत्पादनं आणि प्रशिक्षण नसतो. मग अजून काय असतं? त्यात आर्थिक बाजू येते. म्हणजे व्यवसायासाठी सोप्या कर्जाची सोय आहे का? लॉजिस्टिक्स म्हणजे माल वेळेवर पोचवण्याची आणि परत घेण्याची सिस्टम कशी आहे? अच्छा. आणि डिजिटल मार्केटिंगसाठी तयार टेम्पलेट्स, फोटो, व्हिडिओ यांसारखी साधने दिली जातात का? या सगळ्या गोष्टी मिळून खरी इकोसिस्टम बनते. आणि व्हिडिओमध्ये या सगळ्याबद्दल माहिती आहे का? नाही. व्हिडिओमध्ये प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि टीम सपोर्ट यावर जास्त भर दिला आहे. लॉजिस्टिक्स किंवा आर्थिक मदतीबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही. अच्छा. पण जे सांगितलं आहे तेही खूप महत्वाचं आहे. कसं काय? विचार करा. अनेक महिलांना व्यवसाय करण्याची प्रचंड इच्छा असते, पण अनुभव नसतो, धोका पत्करण्याची भीती वाटते. मी एकटी कशी करणार हा प्रश्न असतो. हो, ही भीती तर असतेच. अशावेळी जेव्हा एखादी कंपनी सांगते की तुम्ही एकट्या नाही आहात, आमची संपूर्ण टीम तुमचा पाठीशी आहे, आम्ही तुम्हाला सगळं शिकवू, तेव्हा ती गोष्ट मानसिकदृष्ट्या खूप मोठा आधार देते. म्हणजे? ही एक प्रकारे व्यवसायात पहिलं पाऊल टाकण्यासाठी एक सुरक्षित चौकट तयार करून देण्यासारखं आहे. अगदी. जिथे पडण्याचा धोका कमी असतो. तंतोतंत ही संपूर्ण रचना, प्रशिक्षण, मार्गदर्शन, टीम सपोर्ट, ही भीती आणि धोका कमी करण्यासाठीच तयार केलेली दिसते.
ती एक मानसिक सुरक्षिततेची भावना देते, जी पहिल्यांदाच व्यवसाय करणाऱ्या कुणासाठी, विशेषतः महिलांसाठी खूप मोलाची असते. आणि या चौकटीमुळे कदाचित अनेक जणी व्यवसाय सुरू करण्याचं धाडस करत असतील. आणि व्हिडिओतल्या दाव्यानुसार अनेक महिलांनी या माध्यमातून यशस्वीपणे स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. हो, असा त्यांचा दावा आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या हाती काय लागलं? प्रत्युष उद्योग समूह एक स्मार्ट बिझनेस मॉडेल सादर करतोय, हे नक्की. नक्कीच. यात महिलांच्या गरजा आणि बाजारातील संधी ओळखून निवडलेली उत्पादनं आहेत. ऑनलाईन ऑफलाईन पर्यायांमुळे कमी जोखमीचा प्रवेश मार्ग आहे. आणि नवोदितांना आकर्षित करणारी एक सपोर्ट सिस्टम आहे. हो. आणि या सगळ्या व्यावसायिक रचनेला महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या आणि भावनिक कथेमध्ये गशिक्ट म्हणजे हुशारीने गुंफलं आहे. अगदी. या व्हिडिओमध्ये व्यापारातून सक्षमीकरणाची एक प्रभावी आणि आकर्षक संकल्पना मांडली आहे. ती नक्कीच अनेकांना प्रेरणा देईल. हो. पण यातून एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, ज्यावर विचार करायला हवा. कोणता प्रश्न? जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्रस्थापित ब्रँडच्या सिस्टमचा भाग बनता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र उद्योजक असता की त्या ब्रँडची एक प्रकारचे विक्री प्रतिनिधी किंवा फ्रँचायझी? हा महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला मिळणारा आधार आणि मार्गदर्शन हे नक्कीच मोलाचं आहे. पण काही काळानंतर जेव्हा तुम्हाला स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात, स्वतःच्या पद्धतीने व्यवसाय वाढवायचा असतो, तेव्हा हीच सपोर्ट सिस्टीम एक मर्यादा बनते का? अच्छा. स्वातंत्र्याची भावना आणि सिस्टीमचे नियम यांच्यातली ती अस्पष्ट सीमारेषा कुठे असते? आणि ती रेषा